स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण फायनली चाललेलो आहोत श्रीरामपूरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर असे आम्ही चाललेलो आहोत चौघजण, मी, गोलू, संपत आणि माझ्या मावशीचा मुलगा. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काय प्रॉब्लेम असेल काय माहिती, मला कुठं जायचं वगैरे असेल ना तर असं पिंपल्स वगैरे एखादी मोठी भारी येते, अशी येते की ती डायरेक्ट हायलाईटच होती. तर पाहू शकतात. आणि अशा प्रकारे आम्ही नगरमधून निघलेलो होतो. तर 2:45 वाजता खूप गडबडीमध्ये चाललोत. आणि ही कार बुक वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही निघलो. तर पुढे गोलू वगैरे बसलाय संपत घेऊन. तर अशा प्रकारे मी आणि माझ्या मावशीचा मुलगा आम्ही बाहेर बसलो. आणि आता आम्ही राऊरीमध्ये थांबलो होतो थोडं. आणि माझी हालत पाहू शकतात गाईच. मला खूप अशा उलट्या वगैरे होतात कारमध्ये. आणि मी खिडकी वगैरे ओपन करून बसलेले आहे. आणि हे लोक उतरलेत खाली. तर पाहू शकतात हे राऊरी रोड आहे, राऊरीमध्येच आहेत. आणि इथे माझी हालत खूपच खराब झाली उलट्या करू करू. तर अशा प्रकारे आम्ही थांबलेलो होतो. तर इथे पाहू शकतात आमचा कॅमेरामॅन माझ्या मावशीचा मुलगा. आणि मी जिथे पण जाईन ना तिथे माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. आणि इथे पण पाहू शकतात मी चालले तर स्वामी माझ्यासोबतच आहेत. इथे पण ते ड्रायव्हर आहेत, ते स्वामी भक्त आहेत. आणि त्यांच्या कारमध्ये स्वामींची मूर्ती होती. तर अशा प्रकारे आपण श्रीरामपूरमध्ये आलेलो आहोत. आणि आता मी ते कॉल वगैरे त्यांना केला आहे. लव खंडागळे दादा आहेत, त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त. तर जयंतीनिमित्त तिथे येणार आहे विष्णुभाऊ कसबे. तर त्यांना पण पाहिलेलं वगैरे आहे, पण समोर मी कधी भेटले नव्हते. आणि फायनली आज त्यांची पण जयंतीनिमित्त भेट होणार आहे. तर आम्ही स्वतः मनानेच शोधत बसलो त्या ॲड्रेस. आणि मग त्यानंतर कॉल वगैरे केला मी त्यांना. तर ते 2 मुलांना पाठवून दिलं होतं त्यांनी, ॲड्रेस भेटत नव्हता तर. आणि त्याच्यानंतर ते मुलं यायला अजून टाईम होता. आम्ही शोधतो ॲड्रेस त्यांनी जो सांगितला त्यानुसार. तर पाहू शकतात खरंच खूप मोठी सिटी आहे, खूप दिवसानंतर बघते तर. तर आता आम्ही आलेलो आहोत श्रीरामपूरमध्ये. आम्हाला घेण्यासाठी येत आहेत ते 2-3 दादा आहेत. तर ते येत आहेत. बेकार हाल होत आहेत. माझा अवतार पाहू शकतो. आणि अशा प्रकारे ते दादा आलेत, ते पुढं चाललेत आणि आम्ही त्यांच्या मागे मागे. आणि खूप असे वेगवेगळ्या जयंत्या वगैरे प्रत्येक लोक साजरे करतात. आणि हे त्यांचे बॅनर वगैरे पण लावलेले आहेत. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत गेस्ट हाऊसमध्ये. तिथं रेडी वगैरे होणार. आणि तिथंच एक छोटासा कार्यक्रम आहे. विष्णुभाऊ तिथंच बसलेले आहेत. आणि तिथे एक पद देणार आहेत. तर त्यासाठी तिथंच कार्यक्रम छोटासा ठेवला होता. जयंती पुढे चौकामध्ये चालू होणार, तिथं सत्कार वगैरे करणार आहेत. तर फायनली आपण गेस्ट हाऊसवर आलेलो आहोत. तर इथे आमचं स्वागत वगैरे छान केलं. आल्या एंट्री भारी मारली आम्ही. आपलं ताशा वगैरे ढोल वगैरे, पण ती काही क्लिप घेतली नाही. आणि इथं सर्वजण येऊन थांबलेले होते. पण आज काहीतरी प्रॉब्लेम असेल, तिकडे लाईटच नव्हती. तर गेस्ट हाऊसचा बाहेरचा परिसर पाहू शकतात. खूप सुंदर असे झाडं वगैरे आहेत आणि खूप छान आहे, शांत वातावरण आहे. आणि हे श्रीरामपूरचं गेस्ट हाऊस आहे, सरकारी आहे वाटतं, शासकीय काहीतरी असं आहे ते. आणि हे पाहू शकतात. तोपर्यंत माझा मेकअप वगैरे चाललेला होता. आणि फायनली मी रेडी झालेला आहे. मेकअप कसा वाटतोय माझा, कशी दिसते तर नक्की सांगा. इथं गोलू वगैरे पण आवरून आलेला आहे बाहेर. आणि मी असा मेकअप वगैरे केलेला आहे. कसं वाटतं, बिना फिल्टर वगैरे मेकअप आहे, जास्त ओव्हर पण नाही आहे, सिम्पल मेकअप आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत वरती. विष्णुभाऊ बसलेले आहेत. आणि तिथं अजून पण दुसरे पण रील स्टार आलेले आहेत, ते आमच्या जवळचेच आहेत.
तर आतमध्ये विष्णुभाऊ वगैरे बसले होते, तर मी त्यांच्या आधी पाया पडले, कारण की आपले संस्कारच असे आहेत मोठे व्यक्तींच्या पाया पडायचं. आणि त्यांनी खरंच खूप काय केलेलं आहे मातंग समाजासाठी, ते शब्दात सांगता येणार नाही, एवढं सर्व केलेलं आहे. तर म्हणजे कसं आहे, ते निस्वार्थीपणाने करतात. आणि सध्या असं चालू आहे की थोडं केलं तर खूप मोठं दाखवायचं की आम्ही खूप मोठं केले. पण त्यांनी एवढे वर्ष मातंग समाजामध्ये काम करतायत, पण त्यांनी कधी असं दाखवलं नाही लोकांना. की आता सध्या असं ट्रेंड चालू आहे की करायचं 10% आणि दाखवायचं 90%. पण विष्णुभाऊचं काम असं आहे, ते 90% करतात पण दाखवतात लोकांना फक्त 10%. आणि ते सोशल मीडियावर एवढं काही दाखवत पण नाहीत, पण खूप म्हणजे खूपच काम करतात. अक्षरशः ते मातंग समाजासाठी मुंबईवरून चालत आंदोलन वगैरे केलेलं आहे. त्यांच्या पायाला फोडे वगैरे, रक्त वगैरे आलं, स्वतः आम्ही पाहिलेलं पण आहे. आणि असं व्हिडिओमध्ये वगैरे मी पाहिलेलं, पण समक्ष मी कधी पाहिलं नव्हतं त्यांना. आणि मला त्यांच्याकडे पाहिलं ना तर एकदम म्हणजे लवजी वस्ताद सारखेच ते दिसतात, सेम हुबेहूब दिसतात, आमचे लवजी वस्ताद सारखेच दिसतात असं मी प्रत्येकाला बोलत असते. कारण की त्यांची चेहरापट्टी वगैरे आणि त्यांच्यामध्ये लवजी वस्ताद सारखे गुण आहेत हे मी बोलेल. आणि त्यांच्यासाठी मला एक बोल वाटते, कारण की जे लवजी शक्ती सेना म्हणून जे हे केलेलं आहे, तर त्या म्हणजे ते पाडण्याचं वगैरे भरपूर लोक प्रयत्न करत आहेत. आणि मातंग लोकांचा इतिहास वगैरे पण भरपूर दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असो, खूप जण असे सोबत राहून पण हे करतात, म्हणजे सोबत राहायचं पण ट्रोल मारायचं असे कामं चालू आहेत. पण किती पण हे झाले ना, म्हणजे ट्रोल वगैरे मारले ना, तर विष्णुभाऊला ट्रोल नाही होऊ शकत बाई, त्यांचं कामच खूप हार्ड आहे. आणि अशा प्रकारे तिथं चाललं होतं. आणि हे पण आहेत ते आपले लवभाऊ खंडागळे, त्यांचे 2 चिरंजीव आलेले आहेत, ते पण बघा, त्यांचे पण आले त्यांनी पाय वगैरे पडले भाऊच्या. आणि हे आहेत बाबा आमचे मातंग समाजाच्या लोकांचे संस्कार, कारण की आम्ही मोठे छोटे आम्ही आमचे हे असले की आम्ही पाय वगैरे पडतोच. आम्हाला ॲटिट्यूड वगैरे नाही आहे कसला, आम्ही जास्त करून पैशापेक्षा आम्ही माणसांना किंमत देणारे लोक आहोत. आणि अशा प्रकारे मस्त असं सर्वांनी बोलणं वगैरे चालू होतं. तर काय काय नियोजन वगैरे झालं, तर हे लव दादा विष्णुभाऊला सांगतायत. आणि कशा प्रकारे त्यांनी जयंतीचं नियोजन वगैरे केलं आहे, जयंतीचं कार्यक्रम कसं काय असणार आहे. आधी थोडंसं कार्यक्रम असणार, त्याच्यानंतर जयंती वगैरे असणार, मिरवणूक असणार आहे. आणि हार वगैरे पण आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना घालणार आहेत. हे पूर्ण त्यांचं ते नियोजन वगैरे आहे ते भाऊंना सांगतायत. आणि भाऊ पण सांगतात की कसं काय करू शकतात किंवा काय. आणि एवढे भरपूर जयंती वगैरे आहेत, पण तरी पण भाऊ श्रीरामपूरमध्ये आलेले आहेत जयंतीसाठी. ते खूप म्हणजे खूपच त्यांचं भाषण वगैरे ऐकताना एकच नंबर. आणि इथे आमचं पण आभार वगैरे मानले आम्ही आलो म्हणून त्यांनी. तर कसं आहे, माणसाच्या शब्दाला किंमत द्यायला पाहिजे. तर आम्ही त्यांच्या शब्दासाठी चालत लो भाऊंच्या, नाही तर आम्ही पण सध्या खूप गडबडीमध्ये आहोत. माझं नाव रोहित डाके, राहणार सिद्धार्थनगर. जय लवजी, माझं नाव कृष्ण त्रिभोले. माझं नाव सुमित साठे, राहायला सिद्धार्थनगर. जय लवजी, माझं नाव प्रमोद उमट, मी राहायला सिद्धार्थनगर. जय लवजी, जय अण्णा, मी सिद्धार्थनगरला राहिलो. जय लवजी. जय लवजी, जय अण्णा, मी सीमा शिंदे. आणि हे आहेत आपले लवजीचे वाघ आहेत, त्यांचे पण खूप छान छान व्हिडिओ असतात, तर मी तुम्हाला आयडी मेन्शन करेन यांची. जय लवजी, जय अण्णा. ताई
मागासाठी आणि मरेल तर मागासाठी अशी प्रतिज्ञा घेणारे मातंग हृदय सम्राट माननीय विष्णुभाऊ कसबे आज आपल्या श्रीरामपूर नगरीत आले आहेत. प्रथमतः मी सर्व मातंग समाजाच्या वतीने व श्रीरामपूरकरांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. तसेच महाराष्ट्रात नव्हे तर 8 राज्यामध्ये संघर्षमय काम करून दाखवणारी मातंग समाजाची एकमेव संघटना आहे ती म्हणजे लहुजी शक्ती सेना. आणि लहुजी शक्ती सेनामध्ये जो पदाधिकारी काम करतो तो पदाधिकारी मातंग समाजाचा युवक नसून तो एक वाघासारखा फकीरा मांगासारखा आर्धक्रांतिगुरू लहुजी वस्ताद सारखा लढाऊ आणि जिद्दीने काम करणारा एक युवक असतो. त्यामुळे लहुजी शक्ती सेनेच्या संघटनेमध्ये पदभार घेण्याची चाहूल ही प्रत्येक मातंग समाजातल्या युवकाला असते. खऱ्या अर्थानं आज भाऊ आपल्या शहरामध्ये आलेत, प्रभू श्रीरामाच्या पावन भूमीमध्ये आलेत. एकच संकल्पना आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत्या काळामध्ये लहुजी शक्ती सेना ही मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. तिचं काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. जे आजपर्यंत घडलं नाही ते आपल्याला ह्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत लहुजी शक्ती सेनेचा आवाज दुमदुमला पाहिजे. अशा उद्देशाने भाऊंच्या आम्हाला एक महत्वाचे मार्गदर्शन लाभले आहे की लवकरच ते आज इथे जिल्ह्याच्या नवीन पदनियुक्त्या करणार आहेत. तर जिल्ह्यामध्ये जे कोणी पदाधिकारी भाऊंनी जे नेमवले आहेत त्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ते येत्या पुढच्या काळामध्ये लवकरच लहुजी शक्ती सेनेचे पदभार सांभाळून लहुजी शक्ती सेना काय आहे हे अहिल्यानगर जिल्ह्याला सांगण्याकरता लहुजी शक्ती सेनेचे वाघ सज्ज होणार आहे. त्यामुळं मी प्रथमतः भाऊंचं इथं आल्याबद्दल स्वागत करतो. जे कोणी या जयंतीनिमित्त मातंग समाजाच्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले माझे समाज बांधव मी त्यांना नतमस्तक होतो. आणि यापुढे आमचे लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते ते आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतात. नामदेवरावजी चांदणे यांच्याकडून आपल्याला 2 शब्द ऐकायला भेटतील. सर्वांना प्रथम क्रांती जय लहुजी. आज या श्रीरामपूर रामभूमीमध्ये माननीय मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे आजच्या या छोट्याशा बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता आमचे मामाश्री नामदेव चांदणे यांनी अध्यक्षपदाची निवड केल्याबद्दल त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना अनुमोदन देत आहे. वास्तविक पाहता हा कार्यक्रम दुपारी होणं फार गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात मिरवणूक आहे. आपण जर इथं प्रत्येकजण भाषणच करीत जर बसलो तर आपल्याला 7-8 वाजतील. एक नियुक्तीपद करणे किंवा काय घोषणा करण्यासाठी आपण इथं वेळ जाईल. त्यासाठी फक्त एकच मी सांगतो की ज्या लोकांची किंवा व्यक्तीची नियुक्ती होईल त्यांना पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा असेल. लहुजी शक्ती सेना प्रत्येक झोपड्यापर्यंत शहर असेल, गाव असेल किंवा मोठा जिल्हा असेल, आपण असं प्रामाणिकपणामध्ये मनामध्ये संकल्प करूया की लहुजी शक्ती सेना ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आम्ही वाढवू. इतकंच नाही भाऊ, या नगर जिल्हा अहिल्यानगरमध्ये आम्ही जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस येताल तेव्हा लाखोच्या संख्येने पब्लिक आपल्यासमोर उभा राहील. परंतु लहुजी शक्ती सेना ही प्रामुख्याने वाढलेली दिसेल एवढं आम्ही बोलतो. थांबतो. जय लहुजी. आपलं थोडं मनोगत आमचे म्हणजे बापू साळवे हे सुद्धा आपलं थोडं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अहिल्यानगर जिल्ह्याच्या या पवित्र नगरीमध्ये प्रथमतः मी आदरणीय मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे यांचं आपण टाळ्याच्या गजराच्या ठिकाणी स्वागत करतो. बांधवांनो, गेली 20-25 वर्षापासून
पायाला भिंगरी राहून महाराष्ट्रातला तर भारतातील 7 राज्यामध्ये ज्या माणसांनी मातंग समाजाला या ठिकाणी जागृत केलं, अनेक प्रसंग या ठिकाणी त्यांच्यावर आले, पोलिसांचा काही वेळेस मार खावा लागला, सामाजिकदृष्ट्या इतकं काम या ठिकाणी भाऊंनी केलं. मी 25 वर्ष झाले 20 वर्ष झाले भाऊंबरोबर या ठिकाणी सातत्याने काम करतोय. मग नागपूरचा 3 वेळेस अधिवेशन असेल किंवा मुंबईचं या ठिकाणी अधिवेशन असेल, लहुजी शक्ती सेनेचं महाराष्ट्राच्या विधिमंडळाला ज्या वेळेस अधिवेशन असतं त्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने घाम फुटतो. ही एक आक्रमक संघटना आदरणीय विष्णुभाऊ कसबेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नव्हे तर या भारतात खऱ्या अर्थाने मोठी झालेली आहे. अनेक मातंग समाजाचे नेते झाले, भाऊ चळवळीतून काढणारे लोक झाले. चळवळीमध्ये काम करत असताना अनेक आम्ही नेते बघितले, परंतु तुमच्यासारखं दैवत समाजाला या ठिकाणी भेटला म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल परवा आपल्याची भेट घालून उद्याच्या परवाच्या निवेदनामध्ये आरक्षण वर्गीकरणाचे विषय मार्गी लावण्याची शपथ खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे. भाऊंनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे, आमच्यामुळे तुम्ही या ठिकाणी सत्तेत आला, आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या, परंतु आता जबाबदारी खऱ्या अर्थाने सरकारची आहे की येणाऱ्या काळामध्ये अबकड वर्गीकरण झालं पाहिजे. जर अबकड वर्गीकरण झालं तर मातंग समाजाचं एकही लेकरू खऱ्या अर्थाने रस्त्यावर आपल्याला फिरताना दिसणार नाही. ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला लागेल, चांगल्या या ठिकाणी कॉलेजमध्ये काम करेल, चांगलं या ठिकाणी कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काम करेल. या हेतूने खऱ्या अर्थाने पिटून उठून भाऊनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वाभिमान आणि द्या ती जबाबदारी खऱ्या अर्थाने कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने स्वीकारतील. आमचे सारखे कार्यकर्ते लहुजी शक्ती सेनेमागे सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत हे त्या ठिकाणी सांगतो. माझ्याबरोबर आलेले तालुका अध्यक्ष संतोष बलसाने असतील, आमचे शहराध्यक्ष विकास भाऊ जाधव असतील, अन्य विलासराव कदम असतील, शंकरराव असतील किंवा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या बरोबर आले, यांचाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि तुमच्या सर्वांचा आहे, या संघटनेचा मालक हा समाज आहे. माझी फक्त विनंती एवढी असते की आपल्याला जेवढं झेपल जेवढं सोचल तेवढी जबाबदारी आपण घ्यावी आणि ती जबाबदारी या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे पार पाडावी. निश्चित गेल्या अनेक वर्षापासून एक अपेक्षा आहे की या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने असलेला आमचा समाज, अनेक क्षेत्रामध्ये योगदान देत असलेला आमचा समाज, या ठिकाणच्या निवडणुका असतील, या ठिकाणच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 जिल्हाध्यक्ष देत आहोत, यापैकी दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आपण निवड करतोय. येत्या काही दिवसातच प्रदेशाध्यक्ष असतील, इतर आपल्या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी असतील, आपल्या सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी लवकरच उत्तरचा जिल्हाध्यक्ष आपण या ठिकाणी देणार आहोत. मात्र माझी अध्यक्षांकडे विनंती असणार आहे की व्याप फार मोठा आहे, मोठा जिल्हा आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला निर्णायक ऐतिहासिक लढा शासनासमोर द्यायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी जबाबदारी या निवडीनंतर माझी अपेक्षा असणार आहे की केवळ किरण भाऊंनी नाही तर जे आपले संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा नसतील त्यांनी देखील लहुजी शक्ती सेनेचा जिल्हाध्यक्षपदी किरण भाऊची निवड झाली म्हणून त्यांचं अभिनंदन आणि जयंतीच्या शुभेच्छा एकाच बॅनरवरती द्यायला काही हरकत नाही. 1500 रुपये जातील, मात्र त्या ठिकाणी आपण या पद्धतीने शुभेच्छा देऊन इतरांनाही ते कळायला पाहिजे की लहुजी शक्ती सेनेचा आता जिल्हा प्रमुख अमुक व्यक्ती झालेला आहे. निश्चित इथून पुढे आम्ही काम करत असताना सोशल मीडियावर देखील काम जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज होतंय काय, आम्ही करतोय एवढं दाखवत नाही, एवढं देखील दाखवत नाही. 100% करतोय, 10% देखील आम्ही दाखवत नाही. मात्र इथून पुढं सध्या वेगळा जमाना आहे, सोशल मीडियाचा, जाहिरातीचा जमाना आहे. त्यामुळे तुम्ही 10% करा, मात्र दाखवा मात्र 90%. अशा पद्धतीने इथून पुढं आपली वाटचाल असली पाहिजे. निश्चित या ठिकाणी आज किरण भाऊ यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करत असताना आपल्याला आपल्या भावी वाटचालीस या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या या पवित्र कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकाच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम नियुक्तीनंतर संपणार असं जाहीर करतो. जय लहुजी.
इथे येते जरा चांगलं आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला लवभाऊ खंडागळे यांनी कृपया स्टेजकडे यायचं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी समोर यायचंय. महिला भगिनींनी सर्वांनी समोर यायचंय. सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी समोर यावं. सर्व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी भाऊ असेपर्यंत जे काय फोटो वगैरे असतील ते काढून घ्या स्टेजवर येऊन. आणि आपल्या सैनिक चौक परिसरामधला आपले समाज बांधव, आपले सर्व मित्र परिवार, आपल्या सर्व मातंग समाजातल्या तरुणांना कळकळीची विनंती की
माझ्या नजर चुकीने जर काही गोष्टी राहिल्या तर मला क्षमा असावी, कारण की कार्यक्रम घेणं हे सोपं नसतं. 1 महिन्यापासून माझी तयारी आहे. कोणाकडे जर दुर्लक्ष झालं तर त्यांनी मला माफ करावे आणि ज्यांना ज्यांना जे माझ्या मानाला सन्मानाला देऊन इथपर्यंत आले आहेत मी खदर त्यांचा ऋणी आहे. आणि थोड्याच वेळात इथं भाऊंचं मार्गदर्शन होणार आहे आणि आपल्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळं थोडंसं मला बी समजून घ्या, कारण की कार्यक्रम घेत असताना खूप काही माणसावर जबाबदाऱ्या असतात. त्या पार पाडण्यामध्ये कुठं ना कुठं तरी माणूस कमी पडतो. त्यामुळं तुम्ही सर्व माझ्या मातंग समाजातल्या युवकांना माझी कळकळीची विनंती की मला कुठंतरी पदरात घ्या यावर्षी. मी जर कुठं चुकला असेल तर मला क्षमा करा. आणि साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती 105वी जयंती आपण श्रीरामपूर शहरामध्ये लहुजी शक्ती सेना शहर व तालुक्याच्या वतीने साजरी करत आहोत. खरं तर भाऊंची मला कायमच साथ आहे की भाऊंच्या आशीर्वादाने जिथे जिथं हात घातलाय आजपर्यंत तिथं तिथं खरा लहुजीचा मान म्हणूनच दिसलोय लोकांना मी आजपर्यंत. आणि यापुढेही माझ्या लहुजी शक्ती सेनेची सेवा मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. कारण की भाऊला मी ज्यावेळेस पद दिलंय, मला भाऊनी नव्याने तालुका अध्यक्ष पद देण्यासाठी लहुजी वास्ता स्मारक समितीचं भूमिपूजन सोडून माझ्यासारख्या गरीब लेकराला इथं पद देण्याकरता त्यांनी वेळात वेळ काढून इथं माझ्यासाठी आलते. मी तेव्हापासूनच भाऊंना एक शब्द दिला आहे की भाऊ लहुजी शक्ती सेनेमध्ये लहू खंडागळेची सुरुवात बी तिच्यात आणि शेवट बी तिच्यात राहणार आहे. कारण की गट बदलणं आपल्या रक्तात नाही आणि ही संघटना सोडून कुठेतरी माझ्या फायद्यासाठी दुसरी संघटना जाऊन आणि भाऊला विरोध करून काहीच भेटत नसतं. कारण की भाऊचा पॅटर्न वेगळा आहे आणि लहुजी शक्ती सेनेचा पॅटर्न सुद्धा वेगळा आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे सोडून जाणाऱ्यांनी सुद्धा. कारण की आजपर्यंत भाऊनी महाराष्ट्रामध्ये अखंड मातंग समाजासाठी जे काम केलं आहे ते खरोखर एक आदर्शमय आहे. प्रत्येक मातंग समाजातल्या तरुणांनी तो आदर्श घेतला पाहिजे. आणि मी सुद्धा एक भाऊंना आज कळकळीने सांगतो, भाऊ मी एक छोटासा लहू सैनिक आहे आणि मला जितकी माझ्या समाजाची सेवा करता येईल मी माझ्या शेवटच्या भाऊ थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत आपले मातंग हृदय सम्राट माननीय विष्णू भाऊ कसबे यांचा सत्कार सर्व लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. रोहन भाऊ या, विकास भाऊ. आणि थोड्याच वेळात प्रत्येक सर्व जे रजिस्टर आहेत ते आपल्या श्रीरामपूर शहरात आणि आमचे राज्याचे प्रवक्ते नामदेवरावजी चांदणे लहुजी शक्ती सेना यांचा सुद्धा इथं सत्कार होतो आहे. लहुजी शक्ती सेना शहर यांच्या वतीने व तालुक्याच्या वतीने. थोड्या वेळ भाऊ एक गाणं. आपला सर्व मित्र पुण्याहून आलेले आम्हाला कायम मार्गदर्शन करणारे नितीनजी दोडके यांचा सुद्धा सत्कार करण्यात यावा. तसेच आमच्यासाठी वेळात वेळ काढून आमच्या समाजाची रील स्टार अर्थात सीमाताई शिंदे ह्या सुद्धा आपल्यासाठी इथं आवर्जून उपस्थित आहे. त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे. लहुजी शक्ती सेना श्रीरामपूर तालुका व शहरच्या वतीने त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात यावा अशी विनंती करतो. प्रत्येक वर्षाला समालोचन मलाच करावं लागतं. माझ्या समाजातून अजून एकही जण घडाला की जो स्टेजवर येऊन भाषण करण्याची क्षमता ठेवू शकतो. तर माझ्या सर्व लहू सैनिकांना कळकळीची विनंती की बाबांनो स्टेजवर येऊन भाषण देण्याची वरती तरी आपण मिरवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत. सर्वांनी मिरवणूक आणि नेवाशाहून आलेले आमच्या आव्हाड सरांचा सुद्धा सत्कार होत आहे आणि तसेच नेवासा तालुक्याचे आमचे अरुण भाऊ यांचा सुद्धा सत्कार यानंतर करण्यात यावा. आमचे लहुजी शक्ती सेनेची एक आज आम्ही टीम नेमली होती. त्या टीम मध्ये रोहन भाऊ शेलार, ऋषी भाऊ त्रिभुवन तसेच आणि अविनाश भाऊ शिंदे, शिवम खंडागळे तसेच राम त्रिभुवन
आमचे सोशल मीडियाचे महत्त्वाचे आणि जिल्ह्याचे सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी चालवणारे आदित्य यासक पण या ते कसं माहिती का 15 मान तर 15 मान आणि 40 ठोकून सांग मी आहे मा यासक पण या ठिकाणी लावची शक्ती अरे हार्दिक स्वागत आहे या जगत आहे This is Saya. That's all my son just
छान जयंती साजरी झाली श्रीरामपूरची आणि खरंच इथे सर्वांनी खूप प्रेम दिलंय. मला माहीत पण नव्हतं माझे एवढे फॅन लोक आहेत तिकडे. तर खरंच खूप छान वाटते. खूप सारे सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढले माझ्यासोबत. खरंच खूप भारी वाटते. आणि आता मी चाललेले आहे माझ्या एका फ्रेंडला भेटायला आणि माझा भाऊ पण आहे त्याच्या पण घरी जाणार आहे मी आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी कशी दिसते, फेटा कसा दिसतोय नक्की सांगा. चला. तर फायनली आम्ही आलेलो आहोत माझ्या फ्रेंडच्या घरी. हे त्यांच्या आजी सासूबाई होत्या आणि आता बघा मी चाललेले आहे तिच्याकडे. ती आमच्यासाठी चहा वगैरे बनवते. हा गोलू बघा कसा मस्ती करतो. त्याला तेवढंच पाहिजे, कुठं आलं ना नुसतं मस्ती करायला लागते. तर तिला भेटल्यानंतर मग आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी. तर मी बोलले ना तुम्हाला, तर हा आहे विशाल लोंढे, माझा भाऊ आहे. तर तोच आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन आलेला आहे जेवण करण्यासाठी. त्याचा प्लॅन खूप मोठा होता नॉनव्हेजचा वगैरे, पण आपले ड्रायव्हर वगैरे आणि संपत हे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत आणि त्यांच्याचमुळे मला पण व्हेज खावं लागते. मी श्रावण वगैरे काही पाळलेला नाही आहे. तर असं चला आता मस्त जेवण वगैरे करून, खूप दमले, जेवण वगैरे करून आपण जाणार आहे डायरेक्टली नगरला. तर बघू शकता हे ड्रायव्हर काका आहेत, खूप छान गाडी चालवतात. आणि हे आमच्या इथे दिलीप गांधी म्हणून होते खासदार, त्यांच्या गाडीला ड्रायव्हर होते आणि खरंच खूप छान गाडी चालवतात. तर हा गौरव, विशाल आणि त्यांचा एक फ्रेंड असे तिघजण आणि आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी थांबलो. तर शेवभाजी, रोटी, तंदुरी, पनीरची भाजी आणि हक्का नूडल्स, सूप वगैरे मागवलेलं. आणि अशाच प्रकारे गप्पा वगैरे गोष्टी वगैरे करत करत आम्ही जेवण वगैरे केलं. तर खूप दिवसानंतर, म्हणजे मी लहानपणी आले होते त्याच्यानंतर डायरेक्टली मी 11-12 वर्षानंतर श्रीरामपूरमध्ये आलेले आहे. आणि खरंच खूप छान श्रीरामपूरमध्ये जयंती वगैरे साजरी करतात आणि सिटी पण खूप छान आहे. तर पाहू शकतात गोलू आपला काही खात नाही आहे, तो आपला फोन बघण्याचं काम करतो आहे. आणि अशा प्रकारे आपला कॅमेरामॅननी चांगलं काम केलेलं दिसतंय, तुम्हाला दिसतेच व्हिडिओमध्ये. छान छान व्हिडिओ काढलेत त्यांनी. तर त्याला जेवण करायला या बोलतात, जेवण वगैरे दाखवतं आहे. तर असं मस्त अशा प्रकारे जेवण वगैरे करून आपण जाणार आहोत घरी. जेवण छान होते. ते वेटरचं काम पण मीच केलेलं आहे वाढायचं, पाहू शकतात. एकतर भूक लागली आहे, सकाळी नाश्ता वगैरे करून आलेलो, खूप म्हणजे खूपच भूक लागलेली त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मस्त आता मी सूप वगैरे एन्जॉय करते आणि घरी जाते. धन्यवाद, बाय बाय.